चैनल सीमा दर्जी ब्लॉग। सो आज का ब्लॉग है डेली का ही शो इवेंट्स का। सो आज हम लोग सिर्फ 2 जने, मैं और ज्योतिताई को आपने देखा ही रहेगा। सो उनको प्यार से स्वरा भी बुलाते तो मुझे स्वरा नाम अच्छा लगता है, इसके लिए मैं स्वरा दी बुलाती हूँ। सो अभी मैं जा रही हूँ बदलापुर को। अभी मैं लिफ्ट मैंने बुलाया है, फिर लिफ्ट ऊपर आएगा, फिर लिफ्ट ऊपर आके फिर उसके बाद मैं जाऊँगी नीचे, फिर नीचे से होके मैं जाऊँगी वसई से होके मैं डायरेक्ट कोपर की ट्रेन में, फिर कोपर से मैं जाऊँगी बदलापुर। मुझे 5 बजे तक बुलाया है, अभी देखते कितना बज जाता है पहुँचते। फिर देखते मेरा ब्लॉग कंटिन्यू देखना। धन्यवाद आप लोग मुझे इतना सपोर्ट कर रहे हो, उसके लिए थैंक यू सो मच। फायनली मी बस स्टेशनला पोचली आहे। मग आता इंडिकेटरमध्ये चढते। फायनली आता मी दिवा स्टेशनला पोचते। ॲक्च्युली खूपच उशीर झाले, मग थोडं घाईमध्ये हे लोकेशनला खूप आवडलं म्हणून व्हिडिओमध्ये घेते। एवढी गर्दी होती कर्जत ट्रेनमध्ये, बापरे, मी तर अक्षरशः रडल्यासारखं झालेली। पण आता आम्हाला स्वयंपाक भेटणार आहे। आता स्वयंपाक कुठे मी तिला बघायला म्हणजे शोधते, कुठे ती थांबली आहे, ते भेटले की आम्ही ॲड्रेसमध्ये जाऊया। पण खरंच खूप गर्दी होती, बघा माझी हालत कशी झाली आहे। मग वेट ना, मी दीदीला शोधते आणि ते मला दाखवते। बोल परत तू ब्लॉग नाही का दीदी? हे बघा किती गर्दी। मी पोचलो फायनली, आता मी पोचलो। तुम्हाला एक सगळं सीन दाखवते, मस्त वाटतं। हे हा एंट्री, आम्ही काहीतरी खायला जातोय। हा प्लेस आहे, हे नाश्ता। आलो आपल्या रूममध्ये मेकअप वगैरे करायला। आज ही ताई आहे, म्हणजे ह्या ताईने आम्हाला शो दिलाय। हाय ताई। मग आता रेडी वगैरे होऊन मग त्याच्यानंतर आपण स्टेजमध्ये जाऊया। नंतर बस झालं। मग आता डायरेक्ट मेकअपचं नंतर भेटूया। आता आम्ही रेडी झालो आहे। दीदी तर देखो इकडं झालं। आता आम्ही रेडी, मी पण रेडी झाली आहे। मग आता आम्ही जाऊ स्टेजच्या इकडे। मग स्टेज पण तुम्हाला दाखवल आणि त्याच्यानंतर जसं आपण नाचल तसं तुम्हाला दाखवायला भेटेल। तर मी दाखवते तुम्हाला। आता तिथे घुंगरू घालते, पूर्णपैकी रेडी झालो आहे। मग आता जातो आम्ही स्टेजवर। मग स्टेज बघू कसं आहे आणि कसं नाही। तुम्ही डेली बघतात तरी पण मी छोटे व्हिडिओ टाकायला मला करायला लागतं, म्हणून आता माझी एडिटिंग जाते। आता चला बाय बाय।
जे गाणं येईल त्या गाण्यावरती तुम्ही डान्स करा. ओ नाईस. कसं वाटतंय? चांगली आहे ना आयडिया? येस. फायनली आता विनर कोणी आता माहिती पडेल. आता सुंदर परफॉर्मन्स दिला, खूप छान. संपूर्ण वातावरणाला या कॅनव्हास वरती आज आपलं झालेले हे परफॉर्मन्स खूपच सुंदर झाले, खूपच छान, अतिशय उत्कृष्ट प्रयत्न केले. त्याबद्दल या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. बक्षीस जरी आम्ही आता एका पेअरला देत असलो तरी सुद्धा परफॉर्मन्स मात्र सगळ्यांचे छान होते. त्यामुळे तुम्हाला दोघांना चेंज करायला सांगितले कारण की काहीतरी उडते गाणी करायला. मग बघू दीदी कसं. ओ या बॉलिवूड करायला, बॉलिवूड. पण आपण काही कॉस्ट्यूम वगैरे आणलं नाही म्हणून आपण विचार करतोय काय घालावं म्हणून. मग बघू आता दीदी काय करते, मी तुम्हाला दाखवते नंतर. अजिबात नाही, बिलकुल नाही. ओके घातलं ड्रेस. सो आता बघू दीदी काय नाचवतात. काय घातले? जीन्स घातले आणि क्रॉप घातले. ओके मग आता बघूया आपण काय नाचणार आहे, कारण की मीच विचार करते की आज काय नाचवणार म्हणून. बघा आता काय काय नाचवते, तुम्ही पण पूर्ण ब्लॉग बघा. बहुतेक सीमा आपण लॉक झालो आहोत. सर खरंच लॉक झालं, खोलतच नाहीये. आपण लॉक झालो आहोत. वरती पण होत नाही, खाली पण होत नाही. आम्ही लॉक झालोय. हॅलो ताई, आम्ही लॉक झालोय ग. चावी आमच्याकडेच आहे. नाही कोणणारे सोड, जाऊ दे. ते बोलवलं मी फोन करून. लॉक झाले आता आमचं शोध पण पॅकअप होईल. तुम्हाला पाहिजे नाही यार. जाऊ दे, आम्ही बोलवलंय. अरे पण कसं काय झालं? झालं असेल. चल तरी बोलवले, मी बंद केलं. मग हे काका येऊन खोलताय. बघू आता खुलतंय की नाही. काय प्रॉब्लेम झालाय हो? 2 मिनिटं झालं भाऊ. कसं काय लॉक झालेला पण हा? लॉक होतोय. परत ट्राय करून बघताय. ते एकदम टाईट झालेलं वाटतं. हा लागतंय. मी हे केलं नाही का गेम आहे आपल्या मम्मीच्या पर्समधून लिपस्टिक आणायला. मग सगळे पडायला लागले मुलं. परफॉर्मन्स खूपच छान झाले आणि बेसिकली कसं हे अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला की आम्ही स्वतः इन्व्हॉल्व होऊ आणि आम्ही काहीतरी डान्स करू की काय करू, प्रिपेअर्ड नव्हतो. पण तरी पण खूप एन्जॉय केलं. आणि खरंच थँक्स टू समीर सर अँड युअर टीम. व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड. थँक्स अ लॉट मिस्टर रिसॉर्ट. थँक्स अ लॉट. कमी काढू शकत नाही. दरवर्षी कळसावर कळस चढतच जातो अशी समीर शेट्टींची ख्याती आहे इकडे. माझ्या घरातलं एक लग्न सुद्धा इकडे झालंय.
शो वगैरे सगळं संपलं आहे. आता आम्ही चेंज वगैरे करू. आम्ही म्हणजे मीच करते चेंज, कारण की दीदीचं चेंज झालं आहे. मग चेंज करायचं नंतर आम्ही भेटूया. माहिती नाही आता कसं काय जाणार ते आपल्याला माहिती नाही. मग बघूया चेंज करायच्या नंतर. चला नंतर उशीर झालेला म्हणून ट्रेन सुटली होती. मग आम्ही आता दीदीच्या घरी आले. ज्यांनी काय मी तुम्हाला सांगितलेलं, ज्यांनी आम्हाला शो दिले त्यांच्या घरी आलो, कारण की बदलापूरलाच राहतात ना म्हणून. बहुत दिसायला लागली. मग त्यांच्या घरी आम्ही 3 माळापर्यंत चढलो. बापरे, घर. आणि हे दीदीचे मिस्टर. हाय करा. हे आहे दीदीचा रूम. खूपच उशीर झाला, कारण की सकाळी उठायलाच आम्हाला झालं नाही म्हणून. मग आता किती वाजले, 9:15 व्हायला आले. मग दीदीने आम्हाला नाही का नाश्ता मस्तपैकी दिले. मी तुम्हाला दाखवते काय नाश्ता दिले. हे बघा उपमा आणि हे मेथीचे लाडू दिली आहे, जे अजिबात कडू नाही आहे. कसं वाटतं नाश्ता? प्रतिम. तू तर खात नाही ना, तरी पण खाते. हां, आता खाते. दीदीने दिले म्हणून. चला आता आम्ही खायचं नंतर भेटूया. बाय बाय. निघतोय आम्ही. दीदी ते लाडू खरंच खूप चांगला होता. मला ते रेसिपी सांग ना. सांगेन नक्की. आता सांग. सगळे ड्रायफ्रुट्स घ्यायचे, तुपामध्ये भाजायचे, त्याची पूड करायची. त्यानंतर खोबरं सुकं त्याची पूड करायची आणि थोडंसं 1 वाटीभर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं छानपैकी, गुलाबी होईस तोपर्यंत. अच्छा. आणि ते त्याच्यात टाकायचं. असं सगळं हे तुपामध्ये सगळे भाजलेले हे पदार्थ मिक्सरमधून काढायचे. त्याच्यात डिंक घालायचा. डिंक फुलवायचा आधी तुपामध्ये घालून तळून घ्यायचा. खाली मस्त म्हणजे अळीव तो सुद्धा थोडंसं तुपामध्ये भाजून थोडं बारीक करून घ्यायचं. आणि हे सगळं मिक्सचर एकत्र करायचं. आणि गूळ त्याच्या अगदी थोडासा, खजूर वगैरे घातला तुपात तळून तरी सुद्धा ते छान होतं. आणि तुपात थोडासा गरम करून खजूर बारीक करायचा हाताने आणि अंजीर म्हणजे सगळं तुपात भाजून घ्यायचं आणि बारीक करायचं. आणि हे सगळं मिक्सचर असतं हे गुळामध्ये. गुळाचा पाक म्हणजे गुळ वितळेपर्यंत फक्त. गुळ वितळला की गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिक्सचर त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याचे लाडू करायचे. आणि मेन कडू नव्हता. मस्त बनवलेला. जी पूड असते ना ती थोडीशी 1-2 दिवस तुपात भिजत ठेवायची. बरं. कडवटपणा त्याचा निघून जातो. ओके, चालेल. मस्त होता, खरंच खूप मस्त होता. चला आता आम्ही निघतोय. ही बघा आमची वाट बघते बाहेर.